इकडे सोलर आहे जैन. आता तुम्हाला दाखवतो इकडून बघण्यासाठी जागा दिलेली. इकडे पण सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला आहे. इकडे बघू शकता रोबोट आहे छोटा. प्रवेश केल्यानंतर आयोजकांनी ठरवून दिलेल्या मार्गाचा वापर करूनच प्रदर्शन करायचे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक इकडे संपूर्ण शेड नेट हाऊसेस आहेत मित्रांनो. आपण पालन करावं. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय कक्षाशी त्वरित संपर्क साधावा. आपल्या हातात रिकाम्या पाण्याच्या बॉटल पूर्ण स्ट्रॉबेरी लागवड केली इथे. गाड्यांच्या चाव्या, पाकिटे, ATM अशा वस्तू सापडल्यास आमच्या स्वयंसेवकांकडे जमा करा. आज पहिलाच दिवस आहे तरी सुद्धा जबरदस्त गर्दी बघू शकता तुम्ही. आपण जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल तिकडून तेवढा संपूर्ण दाखवायचा प्रयत्न आहे आपला. हे बघू शकता तुम्ही ॲव्हॅकॅडोचं आहे. ॲव्हॅकॅडोचं रोप आहे. पूर्ण खाली मॅट वगैरे आथरलेली खतरनाक आहे मित्रांनो. कांदा लागवड केली ते 75 ते 90 दिवस झाले याला. इकडे पण संपूर्ण स्ट्रॉबेरी लागवड केली शेड नेटमध्ये. इकडे सगळं लाईव्ह जो बी भाजीपाला शेतकऱ्यांना संपूर्ण लावला आहे इथं सगळं लाईव्ह बघायला भेटतंय. तुम्ही बघू शकता. आता हे ब्रुसेल स्प्राउट म्हणून आहे. किती महिन्यापासून चालू ही कोबी शेतकऱ्यांनो. इथे लाईव्ह सॅम्पल सुद्धा ठेवलं आहे कशा प्रकारे येते बा. पीक कालावधी 70 ते 120 दिवस आहे. सेंट नावाचं वाण आहे ते. इकडे मल्चिंग पेपरमध्ये वांग आहे. मल्चिंग पेपरमध्ये वांग लावलं आहे मित्रांनो. बघू शकतो तुम्ही क्वालिटी वगैरे त्याची.
जेवढं शक्य होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता इकडे मिरची लागवड आहे. वांगे ग्राफ्टेड करायचे म्हणजे एकाच झाडाला टोमॅटो येणार वांगे हे बाई इथे सॅम्पल सुद्धा ठेवले पूर्ण पीक वगैरे. इकडे टमॅटो आहे शेतकरी मित्रांनो, कलम केलेले टमॅटो आहे. इकडे वांगे, तुम्हाला इकडून दाखवतो शेतकरी मित्रांनो. इकडे टोमॅटो आहे. इकडे हायड्रोपोनिक आहे शेतकरी मित्रांनो, माती विना शेती. आपला माणूस जोशीला इकडे सूर्यफूल आहे. इकडे टोमॅटो आहे. इकडे बघू शकता मक्का लागवड केली इथे. ही चायनीज पद्धत मध्ये लागवड वाटतं. हे बघा शेतकऱ्यांनो, चायनीज पद्धत मध्ये लागवड केली तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. एका ठिकाणी 2-2 दाणे लावले. इकडे पण चायनीज पद्धतीमध्ये मक्का लागवड आहे. इकडे पण आता मक्का, इकडे हळद लागवड आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता. आपण झाडू मारतो ना. इकडे कांदा लागवड आहे शेतकरी मित्रांनो. आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आणि आपल्या चॅनलला पण जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेअर करायचा आहे. आपण संपूर्ण कृषी प्रदर्शन फिरणार शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. इकडे बघू शकता तुम्ही, जेवढं दाखवता आलं तेवढं संपूर्ण दाखवणार आहे आपण. सगळे लाईव्ह प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता आपण असं फिरून इकडून जाणार आहे. जबरदस्त पब्लिक आहे. इकडे बघू शकता, इकडे मॅट लावली शेतकरी मित्रांनो, गवत नाही उगाल पाय म्हणून. बघू शकता तुम्ही इथं. पूर्ण AI नाही शेतकरी मित्रांनो, एवढं खतरनाक आहे ना, जबरदस्त आहे डायरेक्ट.
एवढं छान प्रकारे केलंय मित्रांनो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी 2026 या कृषी प्रदर्शनात सर्व शेतकरी बांधवांचं झेंडू हे इकडे संपूर्ण इकडे अंजीर आहेत का बरं, अंजीरची लागवड केलेली. हा कंटिन्यू किती वर्ष राहतो? कंटिन्यू कमीत कमी 6 वर्ष. इकडं ढोबळी मिरचीची लागवड आहे. इकडे संपूर्ण आंब्याचे रोप वगैरे ठेवले. इकडे इकडं पेरू आहेत का मित्रांनो, विडमेटवर लावलेला आहे पेरू. सगळे फोम वगैरे लावले तुम्ही बघू शकता. लाल पेरू आहे. इकडं द्राक्षाची बाग आहेत का मित्रांनो. असं कळलं पाहिजे, असं झाड पडलं पाहिजे खाली ताण करून. एवढं फवारणी करायचं त्याला. इकडे डाळिंब आहे. आता तुम्हाला केळी दाखवतोच का इकडे बघू शकता तुम्ही. केळीची लागवड केली इथे. बघू शकता केळी लावली मित्रांनो. पूर्ण रॅप केलेलं आहे तिला. इकडे आंब्याची लागवड केली आहे. आता ऊसात असते राहिले काय एवढं माहिती सुरुवातीलाच केलं आता ॲव्हरेज काय सांगितलं ॲव्हरेज दिल्या 45 ते 50 एकरी. नाही वाटत. खतरनाक आहे मित्रांनो.
इकडे हळद आहे. आता इथून ऊस आहे. इकडे ऊस आहे शेतकरी मित्रांनो, बघू शकता. व्हरायटी 265 आहे शेतकरी मित्रांनो. 6x1.5 अशी लागवड यायची. 16 फूट याची उंची शेतकरी मित्रांनो, बघू शकता वर 16 फूट उंची त्याची. 165 व्हरायटी आहे. इकडे पण तुझे आपण 265 आहेत मित्रांनो. 6x1.5 अशी लागवड यायची. 21 फुटापर्यंत याची उंची शेतकरी मित्रांनो, बघू शकता ऊसाची. याची हाईट बघा तुम्ही वर 21 फूट एवढी उंची त्याची. कधी पाणी द्यायचं काय पाणी खाली 86-032 आहे. याची बी 23 फूट उंची बघू शकता. गेले काय तिकडे बघत होतो. हा इकडे 86-032 आहे. आपण हा 13-007 आहे. याची बरोबर उंची 25 फुटापर्यंत आहे. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करायचा तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला संपूर्ण कृषीपासून दाखवतोय. हा 13-007 आहे. 80 बघू शकता तुम्ही. इकडे बघू शकता झेंडूची लागवड केली शेतकरी मित्रांनो. लाल झेंडू, पिवळे झेंडू. इकडे ॲग्रोस्टार कंपनीचं आहे सर्व. 1 नंबर क्वालिटी शेतकरी मित्रांनो. सर्व शेतकरी बांधवांचं ॲग्रोस्टार परिवारामध्ये सहर्ष स्वागत. सर्व पिकांचे पीक प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्ण संधी ॲग्रोस्टार परिवार आपल्या सोबत घेऊन आलेला आहे. तर या सुवर्ण संधीचा सर्व शेतकरी मित्रांनी लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती. उद्या तू इथून चालू अकराला प्रत्येक वेगवेगळ्या कंपन्यांचं लाईव्ह प्रदर्शन आहे तुम्ही बघू शकता. तिथं गड्डा इकडे ऊसाचा मशीन आहे. ज्वारी मेगा उंच संपूर्ण शेतकऱ्याला मक्का आहे, भेंडी, टमाटा, संपूर्ण जेवढं बी तेवढं सगळं लाईव्ह येते. यावेळी ते सॅम्पल ठेवले. प्रत्येक प्रदर्शनाचं सॅम्पल आहे शेतकऱ्याला फळाचं.
काय नाही आपण कोण आहे काय इकडं कारले आहेत का मित्रांनो, महेश कारले छोटी साईज बडा धमाका म्हणून. अशा प्रकारे वेल लावलाय, खाली वर पूर्ण हे गेलेलं आहे बघू शकतो. इकडं मिरची आहे ब्लॅक 99 म्हणून. इकडे मक्का लागवड आहे. सगळं लाईव्ह शेतकरी एवढं खतरनाक भरलेलं आहे ना. इकडे हळद, प्रत्येक वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळं ज्याच्या त्याच्या कंपनीनुसार त्यांनी लागवड केलं आहे शेतकरी मित्रांनो. इकडे दबंग कंपनी चांदणी 5541 म्हणून मिरची लागवड आहे. सगळं लाईव्ह असल्यामुळे इथे माहिती देणं शक्य आहे शेतकरी मित्रांनो, कारण की सगळ्या डोळ्याला प्रात्यक्षिक बघायला भेटून जातं, त्याच्यामुळे माहितीचा विषय येत नाही इथे. इकडं मक्का दाखवतो तुम्हाला आता. इकडे कांदा आहे. हा ऊस 86 म्हणणे. बरेच इथं शेतकरी मित्रांच्या कमेंट येतील, आता तुम्ही नुसते फिरताय माहिती देत नाही. इथं माहिती देणारच कोणी तुम्ही बघू शकता, एवढी जबरदस्त गर्दी आहे. जास्त त्याला माहिती देणारे कमी. इथं लाईव्ह असल्यामुळे माहिती देणारे कमी तुम्ही बघू शकता. मला जेवढं शक्य होईल तेवढं दाखवतो. आता तुम्हाला इथं मध्ये घुसून केळी दाखवतो मी. याची माहिती अशी आहे बा, लाल केळी 12 ते 15 महिने कालावधी, 18 ते 20 किलोपर्यंत घड आहे, 5 ते 8 फण्या असतात. इथे सॅम्पल ठेवले. लाल केळी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता, खतरनाक आहे एकदम जबरदस्त. इकडे बघू शकता. इकडे ब्लू जवा म्हणून आहे, 12 ते 15 महिन्याची कालावधी, गडाचे वजन 15 ते 18 किलोग्राम, फण्या 8 ते 11 बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो आता थोडं मध्ये जाऊन. ही ब्ल्यू कलरची तर तुम्ही बघू शकता, याचा थोडा कलर पण एकदम ग्रीन आहे. याचा सॅम्पल दाखवतो तुम्हाला आता. या साईडला मिरची लागवड आहे, तिकडं पण नाही. टमॅटो शेतकरी मित्रांनो इकडे बघू शकता, हरभरा लागवड इकडे.
एवढी क्वालिटी नाही याला जसं पाहायला गेलं तसं. तरी त्याची कालावधी पूर्ण होऊन गेली आहे, त्याच्यामुळे थोडा पिवळा पडला आहे तो. इकडे बघू शकता गहूची मस्त आहे क्वालिटी, जबरदस्त आहे, मस्त आहे क्वालिटी वगैरे चांगली गहूची. महालक्ष्मीत आहे ना फक्त इकडे पण मक्का आहे संपूर्ण. इकडे वांग बा सगळं लाईव्ह शेतकऱ्यांना एवढं खतरनाक आहे ना, जबरदस्त आहे डायरेक्ट. त्या झेंडूपेक्षा याची क्वालिटी थोडी लो आहे तरी छान आहे. कोथंबीर सुपरफास्ट आहे, कांदा आहे. इकडे थोड्याफार कंपन्या वाटतं. RNS ही जी ब्ल्यू जेव्हा केळी दाखवली शेतकऱ्यांना तुम्हाला आता इथे दिसेल त्याचं सॅम्पल. तर का हे बघा ही ब्ल्यू जावा आहे शेतकऱ्यांना. इकडे रेड आहे. किवी और बाय ऑर्गेनाइज झायटॉनिक नाते बळीराजांच्या विश्वासाची नॅचरल आहे वाटतं. बघा अद्रक आहे. इकडे पूर्णाई म्हणून आहे. पशुखाद्य शेतकऱ्यांनो. इकडे जैन इरिगेशन आहे शेतकऱ्यांनो.
सूत्रकृमी मुळांमध्ये जाऊन अंडी देतात आणि मुळांचं नुकसान करतात. त्या मुळांमधून पाणी आणि पोषक तत्व नष्ट करतात. ह्यामुळे नुकसानग्रस्त रोपात झाड वाढू शकत नाही. इकडे मक्का लागवड असते का तर 9256 म्हणून. याची पण क्वालिटी मस्त आहे. हे पण चायनीज पद्धतीमध्ये लागवड केलेली आहे. तुम्ही बघू शकता याची क्वालिटी वगैरे. इकडे संपूर्ण मशिनरी शेतकऱ्यांना दाखवतो सर्व यांत्रिकरण. इकडे आता सगळं ट्रॅक्टर वगैरे जेवढे बी आपल्या शेतीमध्ये कामाला जेवढे बी मशिनरीज आहे ते सगळे इकडे बघू शकता. JC मध्ये कन्वर्ट केलं आहे तिकडे ट्रॅक्टरला. हे कॉपर ट्रॅक्टर म्हणून इकडे. हे 2 सिलेंडर इंजिन वगैरे 6 सिलेंडर. इकडे रोटर आहे मेशो म्हणून. हे बऱ्याच कृषी प्रदर्शनामध्ये असतं त्याच्यामुळे थोडा इकडे वेळ कमी देऊ आपण. इकडे दूधदार ॲग्रो म्हणून एक कुट्टी मशीन आहे. कुट्टी मशीन ते काय आजारी असते बघू शकता. मला दाखवतो आता दूध काढायचं मशीनी वगैरे सगळ्यांच्या ज्याच्यावर किमती शेतकऱ्याला बघू शकता. याची 29,000 किंमत आहे. ड्रोन आहे. दोन वेरियंट आहेत. हा 235 आहे. टॉर्ली आहे गाडीला लावायची वाट. इकडं फळबागासाठी फवारणीचं आहे. बळीराजा कंपनीचं आहे. इकडे सगळं कुट्टी मशिनी वगैरे पंप वगैरे. इकडे बदाकी ठेवले. इकडे लाईव्ह चालू आहे शेतकऱ्यांना कशा प्रकारे काम करतं वगैरे बारामती कृषी प्रदर्शनमध्ये. ट्रॅक्टरला आपल्या JC मध्ये कन्वर्ट केलेलं आहे शेतकऱ्यांना. इकडे बघू शकता तुम्ही सगळं कुक्कुटपालन आणि आपलं हे जे असतं त्याच्यामध्ये लाईव्ह थोडा डेमो दाखवला आहे त्यांनी कशा प्रकारे. मला दाखवतो आता पुढे. हे बघा इकडे बघू शकता खाली
आपलं गांडूळ खत, मध्यमभागी कोंबड्या आणि वर आपल्या शेळ्या आहे, बघू शकता तुम्ही. एकदम छान प्रकारे केलेलं आहे शेतकरी मित्रांनो. याच्यावर थोडीफार माहिती आहे. यांना गव्हाणी वगैरे तुम्हाला त्या साईडला दाखवतो. हॅलो. आज जायचंय का बघायला शेळ्यांचं किती मस्त इकडे संपूर्ण मत्स्यपालन शेतकऱ्याला दाखवतो आता संपूर्ण. ताजे मासे बघा. थोडी जाळी वगैरे मारली शेतकऱ्याला, त्यामुळे दिसत नाही ते. तळाला पण गाव कशी बसत आहे. इकडे संपूर्ण आता कंपन्या वगैरे मित्रांनो बघू शकता. आता लाईव्ह प्रदर्शन संपलं आता इकडे. K+S म्हणून आहे. इकडे निसर्ग क्रॉप केअर म्हणून आहे, बघू शकता तुम्ही. इकडे श्री साईराम प्लास्टिक म्हणून आहे, सगळं ठिबक वगैरे. इकडे हे थोडं नवीनच नाही, ते थोडं दाखवतो तुम्हाला. इकडे ते पाटील बायोटेक वगैरे. इकडे नमो बायो प्लांट्स म्हणून आहे, पूर्ण केळीचे रोपं वगैरे. वनिता ॲग्रो म्हणून आहे. इकडे संपूर्ण बघू शकता पुस्तक आहे, पूर्ण माहिती मित्रांनो. त्या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती असते. इकडं कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. इकडं RC फर्टिलायझर म्हणून आहे, संपूर्ण आपले. इकडे बघू शकता HG क्रॉप सायन्स लिमिटेड म्हणून संपूर्ण ऊसाचे रोपं वगैरे ठेवले. SV ॲग्रो सोल्युशन मध्ये संपूर्ण त्यांच्या प्रोडक्ट ठेवलं आहे त्यांनी. इकडे नेटाफेम आहे, संपूर्ण ठिबक सिंचन वगैरे. इकडे ते बघू शकता नळ्या जमा करायचं बंडल वगैरे.
इकडं वेदांत ॲग्रो सायन्स टेक्नॉलॉजी. इकडं पॉइनर मक्का बघू शकता तुम्ही. योग्य मुलांची पद्धत बघायला गेलं तर शेतकऱ्याच कसं होतं, शेतकरी दोन्ही पण पद्धती मुरगा झाला तर ठीक आहे, मुरगा असं नाहीच झाला बियाणं निघलं पाहिजे. इकडं विषमुक्ती जैविक शेतीच्या त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक आहे संपूर्ण. इकडे फॅट्स आहे संपूर्ण, त्यांचे प्रोडक्ट वगैरे ठेवले इकडे बघू शकता तुम्ही. इकडे निर्मल सीड आहे, बघू शकता निर्मल सीडचे संपूर्ण प्रोडक्ट वगैरे ठेवले. त्यांचे संपूर्ण जेवढे बिया आहेत संपूर्ण ठेवले बघू शकता तुम्ही. तुम्हाला पेट्रोल पंपाचं काय परिमाण सांगा. इकडे मल्चिंग पेपर येतं आव्हाना म्हणून. इकडे सगळं डेअरी प्रोडक्ट आहे. इकडं मुरगाच्या बॅग आहेत का मित्रांनो, तुम्ही बघू शकता मुरगाच्या बॅग वगैरे इकडे वेगवेगळ्या साईजमध्ये. इकडे श्री सिद्धिविनायक दूध यंत्र म्हणून आहे, संपूर्ण डेअरी प्रोडक्ट आहे इकडे पण. इकडं सह्याद्री ॲग्रोवेट म्हणून संपूर्ण त्यांचं पशुखाद्य वगैरे. एकदम मोठं कृषी बाजार असल्यामुळे प्रत्येक स्टॉलवर थांबणं शक्य नाही मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं असेल शक्य असेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न आहे आपला. इकडे सोलर बास्केट म्हणून आहे, संपूर्ण कॅमेरे वगैरे. पहिलाच दिवस आहेत पंधरा तरी जबरदस्त गर्दी डायरेक्ट. एअर गन वगैरे.
तर आपण हा एक पार्ट संपलेला इकडे बघू शकता. आता इकडे संपूर्ण पॉवर विडर वगैरे आहे. इकडे वर थोडी माहिती दिलेली आहे. सगळे पॉवर विडर 11 HP मध्ये, 9 HP मध्ये, 7 HP मध्ये. त्याच्यावर किंमतापणे बघू शकता तुम्ही 1,60,000 किंमत 11 HP मध्ये. ही 9 HP मध्ये डिझेलमध्ये 1,40,000. प्रात्यक्षिक लाईव्ह दाखवता चालू आहे बघू शकता. इकडे सगळं फवारणीचं इकडं पॉवर विडर वगैरे आहे. इकडं जी क्लास म्हणून आहे. हार्वेस्टर आहे ते छोटं. इकडे संपूर्ण ड्रिलर वगैरे. इकडे फवारणीचं शेतकऱ्यांवर बघू शकता तुम्ही. इकडे पण ऊसाचं. हां सोलरवर पण चालते, बॅटरीवर पण आपल्या इंजिनवर. आता तुम्हाला मी संपूर्ण बारामतीमधलं पशु प्रदर्शन दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. चला तर मग आता तुम्हाला संपूर्ण पशु प्रदर्शन दाखवतो मी. आता पशु प्रदर्शनमध्ये इकडे काय काय बघू. इकडे बोवर शेळी शेतकरी मित्रांनो, बोवर जातीची शेळी आहे. ही नारी सुवर्णा मेंढी शेतकरी मित्रांनो, त्याची माहिती आहे. पांढरं शुभ्र आहे ती. इकडे बिटल म्हणून आहे. इकडे हैदराबादी बिटल म्हणून आहे. इकडे आफ्रिकन बोअरनर आहे. इकडे वनराज म्हणून आहे. इकडे कोंबड्या बघू शकता. इकडे कावेरी ब्लॅक ॲस्ट्रोला. इकडे कडकनाथ आहे शेतकऱ्यांनो. पंजाबी बिटल म्हणून कॉपी करायची नाही. कसं कॉपी करायची नाही? काय बघताय नंबर 1. हा काय रेडको आहे का बकरा आहे? तिच्या नंबर 1 बघताय का? कसं नंबर 1 कसं नंबर 1 आप्पा शेवाळीचा भरोसा आहे. आप्पा शेवाळी ओनली 1. आप्पा शेवाळी 3 गुन्हे लक्षात ठेवा. इकडे पुगनुरी गाय आहे शेतकरी मित्रांनो. छोटी गाय. इकडे कपिला किल्लार वळू आहे.
इकडं काळजी किल्लार वळू आहे. एकदम जबरदस्त क्वालिटी शेतकरी बघू शकता तुम्ही. इकडे कंदारी वळू आहे बघू आता. इकडे देवणी वळू म्हणून आहे. इकडे पंढरपुरी म्हैस, नाही तर म्हैसच नाही. इकडे ऑस्ट्रेलियन आहे. हे पंढरपुरी म्हैस इकडे शेतकरी. इकडे जर्सी आहे. इकडे पंढरपुरी म्हैस. गिर गाई वगैरे. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आपल्या जास्तीत जास्त शिक्षण व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. इकडे कपाशी लावली असते कापूस. 10 ते 20 जून पेरणीची लागवड आहे. त्याच्यावर संपूर्ण माहिती दिली आहे. इकडे एरी सिल्क निर्मिती म्हणून आहे, जे आपल्या त्या कोश खाता शेतकरी तो पाला येतो. आलो 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 मा बघितलंय. इकडे पण संपूर्ण मशिनरी वगैरे तुम्ही बघू शकता. इकडे सऱ्याला पाडायचं आहे, इकडं बर करायचं आहे वाटतंय. इकडे बोर काढायचं मशीन इकडे. It's an excellent job. That is okay. इकडं बघू शकता विना पंप विना फिल्टरचं.
खड़ा रह के बोलो आ जाओ देखो